नमस्कार. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर मालवाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जातो अशी माहिती आहे. परंतु अलीकडे अशी एक बातमी समोर आली आहे की त्या गाढवांच्या समोरच्या आणि मागच्या पायांना दोरीने बांधलं जातं. त्यामुळे आम्ही आज तिथे जाऊन त्याची शहानिशा करणार आहोत. तुम्ही पाहू शकता या प्रकारे या प्राण्यांच्या दोन्ही पायांमध्ये एक दोरी बांधलेली आहे. त्यामुळे त्यांना नीट चालताही येत नाही आहे. चालू आहे. हे दादा ऐक ना. पार्किंग पासून त्यांच्या पायाला दोरा बांधतात. मी परवा पाहिलं की जखमा खूप झालं त्यांच्या पायाला. मग तुम्ही त्याच्यावरती काय लावता की नाही? टोपा लावतो ना, क्रीम लावतो, त्यात ते बांधते परत पाय सोडले परत जास्त कोणती ट्यूब लावता त्यावरती तुम्ही? गुरांचे ना का स्प्रे असतो बघा लावता. आणि आता तुम्ही जी दोरी बांधता ना त्याच्यावर एक सोल्युशन आहे. दोरी आतमध्ये टोचत जाते. तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? त्यावरती एखादी बनियन वगैरे असते, कपडा वगैरे असा तो बांधला आणि दोरी बांधली. नाही ते तोडतात. आम्ही एका फाउंडेशन कडून काम करतो प्राण्यांमध्ये, बरोबर आहे. असं नसेल तर आम्हाला रेस्क्यू करावे लागते, कारण की त्यांचे हाल होणार ना. आणि तुम्ही त्यांच्यापासून कमवता तर तुम्हाला करणं भाग आहेच. ठीक आहे, तसं करा. त्यांच्या पायाला काय लागलं ना, ॲटलिस्ट तर माझा नंबर घ्या, तुम्हाला त्याची मेडिसिन पण सांगतो, त्या मेडिसिन द्या. ठीक आहे, नाहीतर मग आम्ही 15 दिवसांनी एक राऊंड मारणार होतो. आता कोणते आहे का गाढवाच्या पायाला जखम काही? आता तरी नाही, आता झालं सगळं बरं. ते काम चालू होतं ना, दगडी टाकायचं खाल्लं ते लागले. ते मी गावाला गेलतो ना व्हायचं बाहेर व्हायचं पोराबरोबर गेलतो ना. पण कसे आपण त्यांच्यापासून काम करून घेतो तर काळजी घेतली कसं पाहिजे. ते मग नसतं ना. हां, ते मग नसतं, घरातले असतं, घरातलं काय लक्ष देत नाहीत माझ्याशिवाय. नाही सांगायचं ना आपण. थोरला बंदरात तिकडे सातारला असतं, तिकडे बी गाडवायचं. प्राणी आहेत तर आपण काळजी घेतली पाहिजे. आपण त्यांच्याकडून एवढं काम करून घेतो, नीट पाणी खाणं भेटलंच पाहिजे ना. ओके. चल